मंडळी, लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे, रक्षाबंधन सुद्धा येणार आहे आणि गेल्या वर्षीपासून खूप खूप जास्त रिक्वेस्टेड असलेली रेसिपी म्हणजे हलवाई स्टाईल जाळीदार खुसखुशीत घेवर कसे करायचे ते आपण पाहणार आहोत। कोणताही मोल्ड वगैरे न वापरता परफेक्ट टिप्स आणि ट्रिक्स आहे, म्हणजे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमतीलच। साहित्य मोजण्यासाठी घरातली स्टँडर्ड साईजची वाटी आणि पोह्यांचा चमचा सेट करा, किंवा मग मेजरिंग कप स्पूनचा सेट असेल तर उत्तम। 1 कप मैदा घ्यायचा आहे, दाबून वगैरे नाही भरायचा, थोडा घालायचा, टॅप करायचा, मग घालायचं, या पद्धतीने। 1 टीस्पून बेसन पीठ घ्यायचं आहे, याने घेवर जास्त क्रिस्पी होण्यास आणि रंग छान येण्यास मदत होते। टीस्पून टेबलस्पूनमध्ये कन्फ्युजन असतं, मोठा टेबलस्पून असतो लहान टीस्पून। कप मेजरमेंटचा सेट नसेल तर घरातली रोजची आमटीची वाटी आणि पोह्याचा चमचा याने साहित्य मोजू शकतात। आता आपल्याला बॅटर करायचं आहे, एकतर भाकरी करतो ते ताट घ्या किंवा असा पसरट खोलगट भांडं। 3 टेबलस्पून वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे, तूप गरम करून वितळवून घ्यायचं आणि फक्त 3 टेबलस्पून घ्यायचं, तूप वितळलेलंच घ्यायचं। बर्फाचे खडे घ्यायचे आणि तूप आपल्याला असं पांढरट होईपर्यंत फेटायचं आहे, साधारण 1 मिनिट लागतो। आधी काय तयारी करायची, मला दुपारी घेवर करायचे होते ना, तर मी सकाळीच भरपूर पाणी थंडगार व्हायला ठेवलं, दूध थंड व्हायला ठेवलं होतं, बर्फ सेट करायला ठेवून दिला होता। या पद्धतीने आपण बर्फाने असं हे तूप फेटून घेतलं की ते छान घट्टसर असं पांढरट होतं। असं पांढरट झालं की बर्फाचा खडा काढून टाकायचा, त्यात थोडं पाणी असतं ते सुद्धा फेकून द्यायचं आणि हे तूप साधारण मिनिटभर किंवा असं क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं। आपलं मॉइश्चरायझर लोशन असतं ना, तसं क्रीमी होतं किंवा केकच्या क्रीमसारखं असं छान क्रीमी होईपर्यंत एकसारखं फेटून घेतलेलं आहे। याचं टेक्स्चर पहा, या पद्धतीने। आता आपण मैदा घेतलेला आहे, त्यातला अर्धा मैदा घालायचा, सोबतच आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आणि ह्या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। जास्त चोळून वगैरे मिक्स करण्याची गरज नाही, आपण मोहन लावताना मिक्स करतो तसं नाही, हलकंसं मिक्स करायचं। उरलेला संपूर्ण मैदासुद्धा मी इथे घातलेला आहे आणि हलकंसं मिक्स करून घेते। मी कधीच तुम्हाला म्हणत नाही की रेसिपी स्किप न करता वगैरे पहा, पण आज म्हणते व्यवस्थित पहा, सगळं व्यवस्थित ऐका, म्हणजे पहिल्या प्रयत्नात नक्कीच जमतील। सगळं छान मिक्स केलं। आता यामध्ये अर्धा कप थंडगार असलेलं दूध घालायचं आहे, अर्धा कप दूध आहे, थोडं घातलं, व्यवस्थित मिक्स केलं, परत घालायचं, परत मिक्स करायचं, या पद्धतीने। एक गोष्ट लक्षात घ्या, दूध अतिशय थंडगार असावं। बऱ्याच जणांचं बॅटर बिघडण्याचं कारण काय असतं, बॅटर बिघडतं म्हणजे काय होतं, तूप एकीकडे आणि मैदा एकीकडे होतं। त्याचं कारण आपण छान हे थंड फेटलेलं असतं बर्फाने आणि इथे रूम टेम्परेचरचं दूध घातलं तर बटर वेगळं होतं आणि मैदा वेगळा होतो आणि बॅटर बिघडतं, म्हणून थंडगार दूध वापरायचं। दूध घालून मिक्स केलं। आता आपल्याला पाणी घालून बॅटर करायचं आहे, तर बरोबर 1 कप थंडगार पाणी घेतलेलं आहे, अगदी थंडगार पाणी असावं, अजिबात रूम टेम्परेचरचं दूध पाणी वापरायचं नाही, नाहीतर बॅटर बिघडणार म्हणजे बटर वेगळं आणि मैदा वेगळा असं होऊन जाणार। 1 कप थंडगार पाणी घेतलंय, थोडं थोडं घालते आणि हाताने चांगलं रगडून मिक्स करते, म्हणजे गुठळ्या राहणार नाही। 1 कप पाणी संपूर्ण संपलं आणि हा दुसरा कप मी थंडगार पाणी घेतलंय, ते सुद्धा थोडं थोडं करून घालायचं आहे। बरोबर अर्धा कप दूध आणि 2 कप थंड पाणी आपल्याला लागत असतं 1 कप मैद्यासाठी। बॅटर बिघडण्याचं दुसरं कारण म्हणजे ओव्हर मिक्स करणं, हे मिश्रण ओव्हर मिक्स सुद्धा करत बसायचं नाही, 3-4 मिनिटात बॅटर छान तयार होतं। छान मिक्स केलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे ज्या काही थोड्याफार गुठळ्या राहिल्या असतील त्यासुद्धा मोडल्या जातील, एकसारखं बॅटर होईल आणि मग घेवर छान होतात। असं गाळणीतनं चमच्याने जरा गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या सगळ्या निघून जातील। तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केल्या, थंडगार दूध थंडगार पाणी वापरलं तर परफेक्टच बॅटर होणार। हे बॅटर ना ताकापेक्षा थोडंसं सैल असावं किंवा ताकासारखं असावं। मी दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे, 1 कप मैदा, त्यासाठी अर्धा कप थंड दूध आणि 2 कप पाणी। शेवटी यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करायचं, याने घेवरला जाळी छान येते, बॅटर छान बांधून राहतं। लगेच घेवर करायचे नाही, हे बॅटर अर्धा तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवू, बॅटर जितकं थंड तितकी घेवरला जाळी छान येते। बॅटर फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालाय, अजूनही फ्रीजमध्ये आहे। आता घेवर करण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं। मी या मध्यम आकाराच्या पातेल्यामध्ये घेवर करणार आहे। तुमच्याकडे 2-2.5 इंच उंचीचा गोल स्टँड असेल तर कढईत तेल घालून त्यामध्ये स्टँड ठेवूनही तुम्ही घेवर करू शकतात किंवा अशा भांड्यातही घेवर करू शकतात।
तेल गरम करायला ठेवलं आहे. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त तेल घेतलं आहे. खूप भरायचं नाही, वरती घेवरसाठी जागा राहायला हवी. आणि तेल खूप कमीही घ्यायचं नाही, कमी घेतलं तरीही घेवर व्यवस्थित होत नाही. तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेलाऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता. तेल गरम झालं आहे, बॅटर मी फ्रीजमधनं काढलं, पण तुम्ही पाहताय खाली एका भांड्यात मी थंड पाणी आणि भरपूर बर्फ घातला आहे, त्यामध्ये बॅटर ठेवलं आहे, म्हणजे बॅटर गरम होणार नाही. आता घेवर करताना कधीच अशा मोठ्या पळीने बॅटर घालू नका. जास्त बॅटर, असं पळीभर तर बॅटर घालायचंच नसतं, अर्धी पळीसुद्धा नाही, असं थेंब थेंब बॅटर घालायचं असतं. हातावर कंट्रोल राहत नाही म्हणून अशी मोठी पळी घ्यायची नाही. असा लहानसा पोह्यांचा चमचा घ्यायचा आणि अशी बारीक धार टाकायची. एक एक चमचा बॅटर घातलं की परफेक्ट घेवर होतात. चला दाखवते. तेल छान गरम झालं आहे, गॅस मोठा आहे. 1 चमचा बॅटर घेतलं, हात जरा असा उंच धरायचा. जितकं छान आपण उंचावरनं बॅटर घालणार तितकी छान जाळी येणार. 1 चमचा बॅटर घातलं, लगेच पुढचा घालायचा नाही, ते आलेले बबल सेटल होऊ द्यायचे, मग पुढचा चमचा घालायचा. परत घातलं, बबल सेटल झाले, परत पुढचा चमचा घातला. असं करत करतच आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. 29 ते 30 चमचे आपल्याला हे असं बॅटर घालावं लागतं पोह्याच्या चमच्याने, म्हणजे परफेक्ट उंचीचं घेवर तयार होतं. फक्त पातेल्यात करताना एक गोष्ट असते की थोडंसं तेल गॅसवर आजूबाजूला उडतं, पण काही हरकत नाही. स्टँड असेल तर त्यातनं नाही उडत. असं मी 7 ते 8 वेळा बॅटर घातलेला आहे आणि मध्ये मग लाटण्याने होल करायचं, म्हणजे आपल्याला जागा राहते. परत बॅटर घालायचं आहे, परत थांबायचं, परत घालायचं, म्हणजे जाळी धरली जाते. मध्ये हवं तर तुम्ही गॅस मध्यम करू शकतात. फक्त काळजी घ्यायची की भांड्याच्या तळाला हीट पुरेल इतकं असावं, कमी करायचं नाही. आपल्याला जर वाटलं ना तेल अति गरम होतं आहे तर थोडंसं मध्यम करू शकतात. मध्ये मध्ये तुम्ही गॅस मध्यम मोठा करत करत घेवर करायचे. तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस केली असेल, हातात माझ्या पाव कप मापाचा कप आहे, त्यात मी थोडं बॅटर घेतलं आहे आणि चमच्याने घालते. जास्तीचं बॅटर साईडला थंड भांड्यामध्येच आहे. या पद्धतीनेच वाटीत थोडंसं बॅटर घ्यायचं, ते घालायचं, म्हणजे आपल्याला सारखं सारखं ते मोठ्या भांड्यात हात घालावं लागत नाही, जवळच आपल्या थोडंसं बॅटर असतं. एकूण मी 30 चमचे हे बॅटर घातलं आणि छान आता थांबले मी. जरा बबल सेटल झाले, त्यानंतर या कडा ना सुरीने अशा सोडवून घ्यायच्या आणि मग घेवर अलगदपणे तळाला जातो आणि मग याला हलक्या तांबूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचा. आपण लाटण्याने जरा पाहायचं, कुठे पांढरट वाटत असला तर ती बाजू हलकीशी लाटण्याने खाली करून घ्यायची, म्हणजे एकसारखा तो तळला जातो. आणि या पद्धतीने घेवर तळायचा. जेव्हा कडा मी सुरीने मोकळ्या केल्या त्यानंतर मी गॅस मध्यम केला आहे आणि मध्यम आचेवर हा घेवर तळून घेते. घेवर अति डार्क रंगावर तळायचा नाही, ओव्हरकुक झाला तर तो काढताना तुटू शकतो. व्यवस्थित तळला, लाटण्याने अलगद वरती घ्यायचा आणि एखाद्या चाळणीवर ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्रा तेल निथळून जातं. याच पद्धतीने आता आपण सगळेच बाकीचे घेवर करून घेऊया. मस्त पुढची सुद्धा बॅच करताना मी छोट्याशा कपमध्ये बॅटर घेतलेला आहे. तेल चांगलं गरम आहे, गॅस मोठा आहे. असं उंच हात करायचा, म्हणजे कसं ते असं फनफनून वरती येतं ना, मग जाळी छान धरतं. 1 चमचा घातला, ते सेटल झालं की मगच दुसरा चमचा घालायचा. तुम्ही बऱ्याच जणांचं पाहिलं असेल की मोठ्या पळीने ओततात, भरपूर बॅटर ओततात, मग ते तेल असं उफनून पातेल्याच्या बाहेर येतं, खालच्या आगीशी त्याचा कॉन्टॅक्ट होतो आणि ते सगळं आग होतं. ते नाटकं करायचंच नाही. छोट्या पोह्यांच्या चमच्यानेच घालायचं, हात उंचावर धरून घालायचं. तेल चांगलं गरम असावं, घेवर 100% परफेक्ट होतील. मी ना मंडळी घेवर करायला 4 वर्षांआधी आम्ही गुवाहाटीमध्ये राहायचो ना, तिथे राजस्थानी दीदीकडनं शिकले होते. एकदा तिला म्हटलं मला घेवर शिकव. तिच्या घरी गेले, सगळ्या टिप्स ट्रिक सगळं लिहून घेतलं आणि घरी येऊन मी केले. पहिल्याच प्रयत्नात इतकेच उत्तम घेवर माझे झाले होते आणि तेव्हापासूनच मला घेवर करायला येतात. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतोय ना, किती सुंदर, आणि जाळी खूप सुंदर येते. याच पद्धतीने मी सगळेच घेवर करून घेतलेले आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 6 घेवर करून घेतले. एकसारखी जाळी, एकसारखी उंची आणि परफेक्ट झाले. मी ना सगळ्या टिप्स एकदा डिस्क्रिप्शनमध्येही लिहून देईल, साहित्याचं प्रमाणही लिहून देईल, म्हणजे तुम्हाला ते पाहायला वाचायला सोपं जाईल. खूप सोपं आहे. बॅटर करताना थंड दूध, थंड पाणी व्यवस्थित मोजून मापून घ्यायचं. बॅटर थंड, तेल कडकडीत गरम असावं, हात उंच धरून थोडं थोडं बॅटर घालायचं, परफेक्टच घेवर होतात. तर मंडळी सगळे घेवर केले.
गार करून घ्यायचे. स्टीलच्या डब्यात एकावर एक ठेवले की महिनाभर टिकतात. हवे तेव्हा सर्व करायचे. शेवटचा घेवर माझ्याकडनं ओव्हरकुक झालेला आहे, पण टचवूड तो काढताना तुटला नाही. इतका डार्क होऊ द्यायचा नाही. घेवर झाले. आता त्यासाठी रबडी शुगर सिरप करू. आता इन्स्टंट रबडी करणार आहोत. त्यासाठी 200 ग्रॅम मावा घेतला, त्याला मोकळा करून घ्यायचा. तुम्ही जर पहिल्यांदा घेवर करत असाल, कॉन्फिडन्स नसेल, वाटत असेल साहित्य वगैरे वाया जायला नको, तर आधी घेवर करून घ्या शांततेने. त्यानंतर तुम्ही रबडी आणि शुगर सिरप करा. खरं तर मी जेव्हा आपण अर्धा तास बॅटर फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं ना, तेव्हाच रबडी आणि शुगर सिरप केलं, पण तुम्हाला एकसारखी रेसिपी कळावी म्हणून आधी घेवर दाखवलं आणि मग आता रबडी आणि शुगर सिरप दाखवते. 200 ग्रॅम माव्यामध्ये मी इथे अर्धा कप आणि अजून 2-3 चमचे इतकं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे. मला थोडी घट्टसर रबडी हवी आहे. तुम्हाला थोडी सैल हवी असेल तर पाऊण ते 1 कप तुम्ही दूध घालू शकतात. छान मिक्स केलेलं आहे. त्याला उकळी आली. 3 टेबलस्पून साखर घालते. अति गोडही करायची नाही रबडी, कारण शुगर सिरपसुद्धा असणार आहे. इथे आपल्याला केशर घालायचं असल्यास घालू शकतात. मी नाही घातलं. वेलची पूड घालायची, मिक्स करायचं, साधारण 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. परफेक्ट अशी रबडी झाली आहे. यापेक्षा अजून घट्ट करायची नाही, कारण गार झाल्यावर ही आणखीन घट्ट होते. गॅस बंद करून रूम टेम्परेचरला आली की मग फ्रीजमध्ये थंडगार करायची, मग सर्व करायची. शुगर सिरप करूया. या कपने 1 कप मैदा होता, तर 1 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मोठ्या आचेवरती फक्त उकळी येऊ द्यायची. आपल्याला 1 तारीच्या अलीकडे, म्हणजे थोडासा चिकटसर असा पाक हवा आहे, पण तार व्हायच्या आधीच आपल्याला थांबायचं आहे. तर मी दाखवते. इथे साखर विरघळली, उकळी आली. गॅस मध्यम करायचा. अजून 2-3 मिनटं उकळायचं आहे. म्हणजे आपण पाक चेक केला ना, असा घट्टसर चिकट जाणवायला हवा. तार करायला गेलो तर ती लगेच तुटायला हवी. पक्की तार होऊ द्यायची नाही. यामध्ये सुद्धा मी वेलची पूड घातली. चेक करते तर मला घट्टसर चिकट लागते. तार करायला जाते ना तर ती तुटते. पूर्ण तार होऊ द्यायची नाही. गॅस बंद केला. 2-3 थेंब लिंबाचा रस घालायचा, म्हणजे पुन्हा यामध्ये साखर तयार होणार नाही. व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण गार करायचं. याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही, फक्त गार करा. तर मंडळी, फायनली आपले घेवर झालेले आहे. शुगर सिरप गार झालं आहे. रबडीसुद्धा फ्रीजमध्ये गार झाली आहे. सर्व करूया. एखाद्या स्टँडवर ठेवून तुम्ही सर्व करू शकतात. आवडेल तितकं शुगर सिरप घालायचं आणि एक्स्ट्राचं मग स्टँडवरून खाली निथळेल आणि लगेच यावर रबडी लावून घ्यायची आहे एकसारखी. जेव्हा आपल्याला सर्व करायचं, म्हणजे खायला द्यायचं ना, तेव्हाच शुगर सिरप रबडी लावायची, म्हणजे लगेच खायला द्यायचं. मग छान क्रिस्पी घेवर आपल्याला मिळतो, कारण जसं जसं तो मुरणार शुगर सिरपमुळे सॉगी होतो. इथे आपल्याला आवडीनुसार त्याला गार्निश करायचे. पिस्त्याचे काप, बदामाचे काप, गुलाबाच्या पाकळ्या आणि मी सिल्वर वर्कसुद्धा लावलं आणि सुंदर सोप्या पद्धतीने अतिशय जाळीदार कुरकुरीत घेवर तयार झाला. इथे तुम्ही क्रिस्प ऐकताय. खूप सुंदर हा घेवर झाला आहे. आपण ट्राय करून पाहूया. मला घेवर प्रचंड आवडतं. ऐक गं, हे खूप सुंदर झालेलं आहे मंडळी. अप्रतिम लागतंय. फक्त सर्व कराल ना, सिरप टाकाल, लगेच सर्व करा, म्हणजे सॉगी नाही होणार आणि क्रिस्प सुद्धा मिळेल. अप्रतिम. तुम्हाला माहिती आहे का, मी पहिला घेवर ना प्रेग्नेंट होते तेव्हा लखनौला खाल्ला होता. 150 रुपयाला छोटासा घेवर मिळाला होता. घरी खूप साध्या सोप्या पद्धतीने होतो. जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.